नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. राजकारणात नाट्य असतं आणि नाट्यशास्त्रात धक्कातंत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. गेली 2.5-3 वर्ष महाराष्ट्रातली जनता अनेक धक्क्यांना सामोरं जाते आणि महाराष्ट्रातलं नाट्य अत्यंत जवळून पाहते. पण हे नाट्य काय नवीन आहे का? तर नाही. साधारण गेली 50 वर्ष महाराष्ट्र अशाच राजकीय नाट्याला पाहत आलेला आहे आणि या राजकीय नाट्याला अत्यंत जवळून या राजकारणातलं एक पात्र म्हणून, एक नेतृत्व म्हणून अत्यंत जवळून पाहणारं नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब आणि त्याचबरोबर छगन भुजबळ साहेब. स्वतः छगन भुजबळ साहेब आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. सर, राजकीय कारकीर्द तुमची 50 वर्षाची जर अत्यंत जवळून बघितली तर ती नाट्यमयता सातत्यानं जाणवते. काल परवा बातमी जेव्हा आली की भुजबळ साहेब पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहेत आणि ते शपथ घेणार आहेत उद्या राजभवनावर, त्यावेळेला आमच्यासाठीचा प्रश्न होता की भुजबळ साहेब राष्ट्रवादीतून शपथ घेणार आहेत की भाजपमधून शपथ घेणार? काय म्हणजे तुम्हाला प्रश्न पडण्याचं काही कारणच नाही. कारण मी राष्ट्रवादी पक्षातूनच निवडून आलो, तर भाजपकडून शपथ कशी काय घेणार? हां, भाजपचे मुख्यमंत्री आहे एवढा हे बरोबर आहे, परंतु मी आहे अजितदादा NCPचा मंत्री आमदार आहे. नाही, पण मधल्या काळामध्ये सातत्याने चर्चा होती की भुजबळ साहेब भाजपत जाणार आणि त्यांची जवळीक ही मुख्यमंत्र्यांशी खूपच वाढलेली आहे. नाही, अशी चर्चा तुम्ही नेहमीच करता. काय 2 ठाकरेंच्या बाबतीत करता, 2 पवारांच्या बाबतीत करता, काय कोणी फडणवीसांना भेटलं, कोणी मोदी साहेबांना भेटलं, तर ह्या चर्चा तुम्ही नेहमीच करता. तर हे तुमचं ठीक आहे ना, चांगलं. म्हणजे असं आहे की ह्या चर्चा आम्ही करत नाही, चर्चा ज्या मीडियामध्ये करतात. पण भुजबळ साहेब आम्ही सातत्याने चर्चा करत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाणार. ते अजित पवारही नकार द्यायचे, शरद पवारही नकार द्यायचे, सुप्रिया सुळे नकार द्यायच्या, सगळे नकार द्यायचे. आणि एक दिवस सकाळी आम्ही उठलो तेव्हा बघितलं की राष्ट्रवादी भाजप बरोबर गेलेली होती. त्यामुळे चर्चा तेव्हाच उठतात जेव्हा कुठेतरी धूर काहीतरी आग लागलेली आहे ना. आता राजकारणात कधी काय होईल हे काही कोणी सांगू शकत नाही. अगदी खरं. कोण कुठे जाईल, कोण कुठे जाईल. काय तुम्हाला कधी वाटलं होतं का जॉर्ज फर्नांडिस हे BJPच्या सरकारमध्ये जातील? कधीच वाटलं नव्हतं. खरं. मग झालं ना. असंच आहे राजकारणात. कुठे काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. काय लोक जे म्हणतात ना की हे सगळं अळवावरचं पाणी आहे, अगदी खरं. तसंच आहे ते.